अ, नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 9 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैलचं मैदान म्हणजे सोन्या 50-50 केसरी मैदान संपन्न होते आणि या मैदानाचे आयोजक राहुल आप्पा गोरे आपल्या समवेत आहेत. आप्पा नमस्ते. नमस्कार, नमस्कार. काय सांगाल एक तुमचा कॉल आलेला काय अपडेट आहे मैदानासंदर्भात? काय आहे मैदानाला अतिशय चांगला प्रतिसाद यावर्षी आहे. हा. जसं जसं 2 वर्षापूर्वी ज्या नोंदीला जो सहभाग होता, हा. तसा सेम प्रतिसाद याही वर्षी आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची नोंद वगैरे चालू आहे. हा. आणि बैल मालकाने लवकरात लवकर नोंद करून घ्या. हा. कारण की अखेर मला वाटते 350 ते 350 नोंद फक्त बाकी आहे आता. बाकी आहे. बऱ्यापैकी नोंद होत आलेली आहे. म्हणजे एकूण नोंदी किती झाल्या आपण? मला वाटतं जवळपास आपण सांगितलं होतं की 950 मग 900 गाड्या आपण घेणार होतो. बरोबर. जवळपास मला वाटते 600च्या आसपास नोंद आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. बर. आणि प्रतिसाद वगैरे कसा आहे म्हणजे बैलगाडी मालकांचा? अतिशय चांगला प्रतिसाद आहे. कारण की आपण काय आलेलं आहे की आपण 2 पावत्या ठेवल्यात ना. हा, बरोबर. म्हणजे संघटने नियमानुसार 2 पावत्या आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी नोंद आता होत आलेली आहे. आणि प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि मैदानाची पण तयारी पूर्ण झालेली आहे आपली आता. तरी काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना, चालकांना आव्हान एवढं असेल की ज्यांची नोंद बाकी आहे त्या सगळ्याची नोंद करून घ्या. म्हणजे काय होईल की आपण 8 तारखेला लॉट्स बरोबर घेऊया सकाळी 12च्या दरम्यान लॉट्स आपण काढूया. बरोबर. आणि लॉट्स कधी आदल्या दिवशी काढले जातील? आदल्या दिवशीच लॉट सगळे काढले जातील आणि सगळी रूपरेषा तुम्हाला आदल्या दिवशी लाईव्हच्या द्वारे तुम्हाला दिली जाईल. म्हणजे तुम्हाला पीडीएफ वगैरे सगळी येईल. बरोबर. आणि तुम्हाला लॉट देखील गणेश तांबे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला ते लॉट पाहायला मिळतील. आणि मैदानाची तयारी ही पूर्णरित्या झाली का? 100% झाले. आता बॅरिकेडिंगचं काम चालू आहे. मंडपचं वगैरे काम बाकी झालेलं आहे. हे पूर्ण तयार झालेलं आहे. आणि परमिशनचं देखील झालेलं आहे. परमिशन देखील तुम्हाला मी टाकून देईल व्हॉट्सअपवरती. चालेल, ठीक आहे. आणि पावसाची काय अपडेट आहे? नाही, अजिबात पाऊस नाही. तुम्हाला मी याचा पण फोटो टाकलेला आहे की लाईव्हचा नाही का फोटो काढून काल फाटीवरती पण फोटो टाकलेला आहे. बरं. अजिबात म्हणजे कसलाच पाऊस नाही, म्हणजे 0% पाऊस आहे. अगदी कडाक्याचा अतिशय चांगलं ऊन आहे इकडं. चालेल. जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करा आणि नोंद ही कमी जवळपास कमी प्रमाणात नोंदी बाकी येतात आणि लवकर काय आपली नोंद पूर्ण झाली की आपण लॉट्स काढून घेणार आहे. कारण काय की त्यानंतर आम्हाला पण बाकीच्या आहेत ना नियोजन करायला लागणार आहे ना. कारण की महाराष्ट्राचे माणूस बैल मला घेणार आहे. वगैरे फेरा बघणार आहे. त्यामुळं बाकीचं पण नियोजन करायसाठी त्यामुळे आम्ही लवकरात लवकर हे करू लॉट काढू. आपण एक जर समजा नोंदी कंप्लीट झाल्या इन केस आणि जर समजा एखाद्या बैलगाडी मालकाला नोंद करायची असेल परत नोंद घेतली जाईल कधी? नाही, नोंद कशी घेणार ना, आपल्याकडे फाट्या लिमिटेड आहेत ना. बरोबर. 10 फाट्या विषय काय की जो सामना होईल तो आपण कुठं पळवणार नंतर असा विषय. त्यामुळं जे आपले ठरलेत नोंदी त्याप्रमाणे होणार. जवळपास मला वाटते 300च्या आसपास नोंद जास्त शिल्लक असतील. त्या पण मला वाटते उद्या दुपारपर्यंत पूर्ण होईल सगळी नोंद असली. म्हणजे एक आदत वर्षाला एक सुवर्ण संधी म्हणावं. सुवर्ण संधी सर्वसामान्य बैल मालकांना अतिशय कमी किमतीचं मैदान आपण घेतलेलं आहे. आणि महत्वाचं कंपनीच्या ड्रायव्हरांसाठी आपण टीव्ही घेतलेले आहेत. म्हणजे ते टीव्ही दिलेत सागर शेटकर आहेत, नंतर सूरज सावंत आहेत, गुणाजी फडके. त्यांनी टीव्ही पण अतिशय चांगल्या कंपनी दिलेल्या आहेत नाही का, लोकल कंपनी टीव्ही नाहीयेत. म्हणजे सर्व घटकांचा विचार केलेला आहे मैदान केलेला आहे. 100% केलेला आहे. चालेल. धन्यवाद.